खऱ्या अर्थाने मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, विशेष करून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा पवार आणि महायुतीच्या सरकारचं मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन करीन। कारण बोलघेवडे बोलणारे रोज सकाळी 9 वाजता पत्रकार पोपटलाल बोलतात, मुंबई कोणाची म्हणून नारे द्यायला आता घरातले उरले 3 असे नेते त्या ठिकाणी घोषणा आणि गमछा मारतात। पण मुंबईतला मराठीपण आणि मुंबईकरांचं मुंबई टिकवलं कोणी? आज माझगाव, गिरगाव, काळा चौकी, लालबाग, नाना जगन्नाथ शंकर शेठ, पार्श्वनाथजींचं नाव, या सगळ्या नावामध्ये आमच्या मुंबईची खरी ओळख डोंगरीपासून लालबागपर्यंत या सगळ्या नावाचा निर्णय केला तर तो महायुतीच्या सरकारने केला। आणि म्हणून बोलघेवड्यांना सवाल आहे, तुम्ही इतके दिवस काय केलं? सत्तेमध्ये तुम्ही होतात, राज्यात सत्तेत होतात, राज्यातल्या सत्तेमध्ये असताना तुम्ही मोहम्मद अली रोडची बिर्याणी खाण्यामध्ये मशगूल होतात। आणि म्हणून मराठी माणसाची सेवा सुद्धा ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच करते। मुंबईत अशा हजारो प्रोजेक्ट्स ज्यामध्ये कोस्टल रोड पासून अटल सेतूपर्यंत आणि मुंबईत येणाऱ्या IIM पासून मुंबईतनं निघणाऱ्या बुलेट ट्रेन पर्यंत यांचा विरोध उभाटाचा आणि भाजप आणि महायुतीच्या प्रयत्नांना यश म्हणून मुंबईकर आमच्या बाजूनेच आशीर्वाद देतील आणि सेवक म्हणून आम्हीच काम त्यांचं करत राहू एवढा विश्वास आम्हाला त्या ठिकाणी आहे।